मी तुला सगळं खरं खरं सांगते, ओके? गेल्या अनेक दिवसांपासून माझ्यात आणि आदित्यमध्ये अशा काही गोष्टी घडल्यात ज्यानी मला असं वाटतंय की त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे, काहीतरी छान, हवंसं, मैत्रीच्या पलीकडचं असं काहीतरी. प्रेम. प्रेम म्हणतात त्याला. मलाही तसंच वाटलं होतं, पण नाही ना, मला असं वाटतं की मी चुकले. तसं काहीच नाहीये. कशावरून? कारण आज त्यांनी पुन्हा एकदा मला सुयशशी लग्न कर असं सांगितलं. काय? हो. ज्या क्षणी मला असं वाटलं होतं की तो त्याच्या मनातलं प्रेम, मनातले सगळे फिलिंग्स माझ्यासमोर व्यक्त करणार आहे, त्या क्षणी त्यांनी सुयशचं नाव घेतलं. सुयश किती चांगला आहे, तो तुझ्यासाठी कसा परफेक्ट आहे, हेच सगळं बोलत होता तो. मला कळतच नाही अचानक असं काय झालं. असं का बोलत होता तू? त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाहीये का? त्याच्या मनात नेमकं काय आहे? त्याचं सोड, तू तुझ्या मनात काय ते ठरव. हे बघ, तुझ्या मनात पक्क ठरलंय ना, मग त्यांनी काय करायची वाटच बघू नकोस. तू सांगून टाक तुला जे वाटतंय ते. पण जर मी त्याला माझ्या मनातलं सांगितलं आणि त्याच्या मनात तसं काहीच नसेल तर? म्हणजे मला वाटून न वाटून काही उपयोगच नाही ना या गोष्टीचा. उपयोगाचं काही नसतं कसंही. म्हणजे आता बघ, हे डोकं, हे आपण कशाला वापरतो? विचार करायला. पण या अशा सिच्युएशन मध्ये काही उपयोग होतो का याचा? डोकं चालतं का अशा वेळी? पण उपयोग नाहीये म्हणून आपण डोकं काढून बाजूला ठेवतो का? नाही ना. नाही. तसंच असतं प्रेमाचं. म्हणजे बघ, प्रेम असतंच, पण त्याचा उपयोग नाहीये म्हणून ते काढून बाजूला नाही ग करता येत. प्रेम आहे हे आधी मान्य करावं लागतं. ते केलंयस का अजून? अजून सोपं करून सांगते. आदित्य तुझ्या आयुष्यात आल्यापासून अशी एक हॅपी आठवण सांग ज्यात आदित्य नाहीये आणि तरी तू खुश आहेस. आरामात 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 विचार करून नीट सावकाश सांग, काही घाई नाही. नाहीये. मला माहितीये ना नाहीये. का माहितीये? कारण तो तुझ्या आनंदाचं कारण बनलाय सई. असा आनंद जो तुला आयुष्यभर हवाय. आणि तुला आदित्य सुद्धा हवाय. हवाय ना सई? हो. मला हवाय तो. मी प्रेमात आहे त्याच्या. मी प्रेमात आहे त्याच्या. मी किती ठरवलं तरी मला नाही लपवता येणार आहे. आतमध्ये दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तेही नाही जमणार. माझं खूप प्रेम आहे आदित्यवर. खूप खूप जास्त प्रेम आहे. आणि म्हणूनच त्याच्या या आशा वागण्याचा त्रास होतोय मला. मला तो हवाय. मला दुसरं तिसरं काही नकोय. मला फक्त तो हवाय आणि मला हे कळतच नाहीये.
कळेल सई, तू सांगितलंस की कळेल त्याला. त्याच्या मनातही तेच असणार आहे अगं, माहितीये मला. फक्त ना तुमच्या दोघांमधून कोणीतरी एकाने आधी पाऊल उचलायला हवं, आणि ते तू उचलायला हवंय. हे बघ, बोलून टाकलंस तर मोकळी होशील ना. फार फार तर काय होईल, ते नाही म्हणतील ना तुला. ए मला हेच बस पिंट्याला येऊ देत. हा मी आलोच. काय झालं? म्हटलं तर काहीही झालेलं नाहीये. म्हटलं तर जरा अतिच झालंय माझ्याकडून. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्यामुळे खूप त्रास झालेला आहे. अरे नाही दादा, त्रास कसला? काय बोलतोस तू? अरे दादा, त्यात काय आजारपणाचं काय एवढं? कमी जास्त होतच असतं, त्यात तुझी काही चूक आहे? नाही अरे बंधू, तब्येतीचं निमित्त झालं, पण चूक तर झालीच आहे माझी. आणि एक नाही, असंख्य चुका झालेल्या आहेत माझ्याकडून. हे आता तब्येतीचं निमित्त झालं आणि मला माझ्या चुकांची शिक्षा मिळाली असं मला वाटलं, पण तेवढं पुरेसं नाहीये. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी इकडे बोलून घेतलं. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांची जाहीर माफी मागायची. मी आजपर्यंत जे वागलोय, जसं वागलोय, त्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. जमलं तर मला मोठ्या मनाने माफ कर. अरे दादा, अरे असं तू मोठा आहेस. अरे लहानांच्या समोर असे हात जोडायचे नसतात. आणि तूच ना आम्हाला चूक काय बरोबर काय हे लहानपणापासून सांगत आला. अरे आम्हालाच काय, आदित्यला सुद्धा. आणि दादा, अरे तू काही चुकलेलं नाहीयेस कधीच. हे सगळं तुमचं प्रेम बोलतंय, पण माझे हट्ट, माझा आडमुठेपणा, माझा राग कायम तुमच्या सगळ्यांच्या आड आलेला आहे. तुम्हाला, या कुटुंबाला आणि आपल्या घराला सांभाळण्याच्या नादात तुमच्या भावना मला कधी जपता आल्या नाही. तर भाई, अर्थशास्त्रामध्ये एवढा अव्वल मुलगा, प्रोफेसरनं जे प्रश्न सुटायचे नाहीत ते भाई सोडवायचं. त्याला परदेशामध्ये चांगली नोकरीची संधी चालून आलेली होती, पण माझा हट्ट होता की सगळ्या भावांनी एका घरामध्ये राहिलं पाहिजे, म्हणून मी त्याला विरोध केला. गेली ना, सोन्यासारखी संधी हातची गेली तुझी. बंधू खर तर मोठा कलाकार व्हायचा, एखादा चित्रकार, लेखक किंवा अगदी काय ते नाटककार सुद्धा. पण मला या सगळ्याची भयंकर चीड होती. ह्या सगळ्यामध्ये पैसे कसे मिळवणार आहेस तू, पोट कसं भरणार आहे, असं एकदा चिडून मी त्याला म्हंटल, आणि त्या दिवसापासून त्याने त्या दिशेकडे वळून सुद्धा बघितलेलं नाही. मी म्हंटल नोकरी कर, नोकरी केली. मी म्हंटल वकील हो, वकील झाला. बंधू, एरवी तू खळखळून गडगडाटी हसणारा, केवळ मला आवडणार नाही या भीतीने तू आता मोकळेपणे हसायचं सुद्धा बंद झालेला आहे. पिंट्यावर तर माझा खूपच अन्याय झाला, खूप दुर्लक्ष झालंय, आणि मला ते कधी समजलं सुद्धा नाही. तर मी मान्य तरी कसा कर. खरं तर आपल्या सगळ्यांमध्ये शेंडे फळतो, सगळ्यात लहान, पण त्याच्यावरती माझी सगळी कामं पडायची, त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं, तो नापास व्हायचा, आणि वर मग मीच त्याच्यावरती रागवायचो. आणि ह्या सगळ्याच्या उपरही माझ्याकडून एक घोडचूक झालेली आहे.
आणि आता वेळ इतकी हातातून दूर गेलेली आहे की माफी मागण्या पलीकडे माझ्या हातात काहीही उरलेलं नाही. तुम्हाला कधी संसार थाटावा असं वाटलं नाही, लग्न नाही करावं असं वाटलं? नाही कस नक्कीच वाटलं असतं. म्हणजे कुणाची इच्छा नसते लग्न करायची, माझी नव्हती का? पण मी सिंधूशी लग्न करण्याची मोठी चूक केली आणि ती मला महागात पडली. काय ग अचानक? आणि चाफ्याची फुलं आत येऊ? पण आधी घरात नाहीये तो. ऑफिसला गेलाय ना, माहितीये मला. जी भेट झाली तू मग काय बोलणं झालं ना तुमचं? काय सांगितलं त्याने तुला? माझं असं म्हणणं आहे की तू सुयशचा पुन्हा विचार करावास. हो, सांगितलं त्याने मला. काय ठरलं? नाही म्हणजे मी अजून ठरवलं नाहीये काही. नाही, हरकत नाही. हे निर्णय आहेत ना असे एका फटक्यात घ्यायचे नसतात. आयुष्यभराचा निर्णय आहे ना, सोपं नसतो तो ना. वेळ घे. आणि जमल्यास आदित्यच्या बोलण्याचा पॉझिटिव्हली विचार कर. अरे कोण आलंय रे? ये. बंधू मामा मला सुयशशी लग्न करायला का सांगतायत? दादा मामा, कशी आहे तब्येत आता? बरं वाटतंय ना? हो, आतापर्यंत बरं वाटत होतं, पण आता ही सोनचाफ्याची फुलं बघितली आणि एकदम मस्त वाटायला लागलेलं आहे. सई, आमच्या आदित्यला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली हे त्याचं भाग्य आणि आमचंही भाग्य आहे. नाही खरंच मी आजपर्यंत तुला एवढं घालून पाडून बोललोय, तुझा तिरस्कार केलाय, तुझ्याशी खूप वाईट वागलोय. पण जेव्हा माझ्यावरती वाईट वेळ आली तेव्हा तू इतकं केलंस माझ्यासाठी हे तर मला माझी लाज वाटायला लागलेली. दादा मामा काय बोल? नाही से, आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागलोय आणि त्याबद्दल तुझी माफी मागणं हे माझं कर्तव्य आहे. पण मी जे काही केलं होतं ते सुद्धा माझं कर्तव्यच होतं. दादा मामा, मी खूप लहान आहे अजून. तुम्ही जर माझी माफी मागितलीत ना तर मी स्वतःला आयुष्यभर माफ नाही करू शकणार. त्याच्यापेक्षा ना एखादा आशीर्वाद द्या मला, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि मला सुद्धा. शुभम भवतु. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि हे बघ, जर का एखादी गोष्ट होत नसेल ना तर ह्या दादा मामाला हाक मार. हा दादा ब्रह्मे ती गोष्ट तुला मिळवून देईल. सई, तू जशी माझ्या वाईट काळामध्ये माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना
तसा हा दादा मामा एक दिवस तुझ्या पाठीशी उभा राहील. तू म्हणशील तिथे आणि तू म्हणशील तेव्हा. काय झालं? तुला माफी मागायला नको होती ना, म्हणून मग आशीर्वादाबरोबर एक वरदान दिलंय तुला. ते नीट जपून ठेव आणि त्याचा नीट जपून वापर कर बरं का. सई 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 या अगं थांब ना. केवढ्या हाका मारतोय तुला. मी ऑलरेडी अख्खा दिवस इथे थांबले, त्यामुळे अजून नाही थांबू शकत. एक मिनिट. तू तू अख्खा दिवस होतीस इथे? हो. मला साधं सांगितलंही नाहीस. तू तरी कुठे मला सगळं सांगतोस आदित्य. बाकीचं सोड, दादा मामांना डिस्चार्ज मिळाल्याचं तरी सांगितलंस का तुम्हाला? रागावलीस? मी नाही रे, मी नाही रागावली. मी रागवेन असं काही वागतोस का तू? नाही ना, मग मी कशाला रागवेन? रागावलीस. सई खरंच सॉरी ना. ते दादा मामाचं डिस्चार्जचं सडनली. आदित्य, तेवढं एकच कारण आहे मी रागवण्याचं असं वाटतंय तुला? बोल ना. तेवढं एकच कारण आहे? काय नक्की बोलतेस मला काहीच कळत नाहीये. वाव, मस्त, ऍक्च्युली ऑसम. काहीच कळत नाहीये म्हणायचं की मग विषयात संपतो ना, सब्जेक्ट एंड. सई तू प्लीज जे काय बोलायचं ते नीट क्लिअरली सांगणार आहेस का? मी क्लिअरली आणि नीट बोलत नाहीये आदित्य. माझं सगळं क्लिअरच आहे. मी क्लिअर आहे, पण कदाचित तुला क्लिअर दिसत नाहीयेत गोष्टी बहुतेक. कधी कधी काय होतं ना आदित्य, गोष्टी आपल्या डोळ्याच्या समोरच असतात इथे. त्या गोष्टी क्लिअर असतात, पण त्या डोळ्याच्या इतक्या समोर असतात ना की आपल्याला त्या क्लिअर दिसत नाही. आणि मग त्या गोष्टी लांब गेल्या ना की मग आपल्याला जाणवतं, अरे रे, ही गोष्ट तर माझ्या डोळ्याच्या समोरच होती, पण तोपर्यंत त्या इतक्या लांब गेलेल्या असतात ना की आपल्याला हवं असलं तरी त्या परत येत नाही. तुझं तसं होणार आहे आदित्य. बघितलंस, एक अख्खा दिवसभर माझ्या मामांबरोबर घालवला ना की असंच होतं. एकदम डोकं जड होतं. आपण तेच तेच गोल गोल काय बोलतोय आपल्यालाही कळत नाही. आदित्य, मला नीट कळतंय मी काय बोलतेय ते. बरं बाई, मला नाही कळत आहे. असं कसं रे? काय कसं? ज्या माणसाला आपल्या रातराणीचा सुगंध कुठूनही कधीही ओळखू यायचा, त्या माणसाला आज आपली रातराणी कोमेजून चालली हे सुद्धा कळत नाहीये. मी वेडी होते, तो शहाणा होता, पण आज त्याच शहाण्या माणसाने ही इतकं वेड का पांघरलंय? माझ्या मित्राला, दोस्ताला, फ्रेंडाला माझ्या मनातली गोष्ट न सांगता सुद्धा कळायची, त्याला काहीच का कळेन असं झालंय. याचे फक्त दोनच कारणं असू शकतात. एक तर तो माणूस सरळ सरळ खोटं बोलतोय, किंवा मग त्याला समोर जे ते पाहायचंच नाही. एनिवे, मी निघते. ठीक आहे से, जा तू. मी नाही थांबवणार तुला. तू थांबवलंस तरी नाही थांबणार मी. थांबव आदित्य, थांबव मला. आज नाही थांबवलंस ना तर मी समजेन की हे सगळे फक्त माझ्या मनाचे खेळ होते.
थांबव आदित्य, प्लीज थांबव. आज जर तुला थांबवलं तर मग सगळंच बदलेल साई. मी कर्तव्यापासून दूर जाईल, जे ठरवलंय ते करायचं राहून जाईल आणि मी तुझ्या प्रेमात आहे हे सांगून बसेन. सॉरी, पण मला तुला जाऊ द्यावंच लागेल. हॅलो सुयश. सई, तू मला स्वतःचा मित्र मानतेस? हो. हे मग इस दोस्त के साथ एक कॉफी बनती है, राइट? आय मीन मी एवढं तरी डिझर्व करतो, राइट? ओके, डन. उद्या आपण दोघं कॉफी प्यायला जातोय. फ्रेंड्स? फ्रेंड्स. नाही ना, घाई करायला हवी, नाहीतर वेळ हातची निघून जाईल. अगं तू नक्की कशाबद्दल बोलतीयस? आदित्यबद्दल. ओ अच्छा, ऐक ना साई. बस बस, माझं ठरलंय. शाबास, व्हेरी गुड. आज काही झालं तरी कम ऑन साई, कम ऑन कम ऑन. मी सुयश बरोबर कॉफी डेटवर जाणार. काय चाललंय काय ग तुझं? माझं जे काही चाललंय ना ते आदित्यसाठीच चाललंय. पण मग आदित्य बरोबरच जा ना कॉफी डेटवर, सुयश बरोबर कशाला? हे बघ, आदित्य मला सांगतोय की सुयश मध्ये इंटरेस्ट घे, पण माझा इंटरेस्ट आदित्यमध्ये. त्यामुळे आदित्यचा माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी सुयश मध्ये इंटरेस्टेड आहे असं दाखवणार. जर का आदित्यला माझ्याबद्दल काही फिलिंग्स असतील तर मग त्याला वाईट वाटेल, आणि जर का त्याला वाईट वाटलं तर मी सुयशला भेटण्याच्या आधीच तो मला येऊन भेटेल. आणि जर मला तो भेटला ना तर मी त्याला माझ्या मनातलं सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. जर आदित्य तुला भेटायला आलाच नाही तर, आणि जर या सगळ्या नादात सुयशला असं वाटलं की तू खरंच त्याच्यात इंटरेस्टेड आहेस तर? तसं होणार नाहीये डार्लिंग, कारण सुयश कितीही चांगला वागला ना तरी मी त्याला भाव देणार नाही. आणि आदित्य कितीही प्रामाणिक असला तरी मी सुयशला भेटते हे म्हटल्यानंतर तो शांत बसणार नाही. तुला खरंच असं वाटतंय? हो. तुला बघायचंय? थांब, मी सई. आदित्यला फोन लावतो. एक मिनिट. ऐक सई यार. हा बोल. हा, मला माहितीये तू घाईत आहेस, त्यामुळे मी उगाच तुझा टाइम वेस्ट नाही करणार. मी डिरेक्टली मुद्द्यावर येते. नाही, तू मला काही सांगत नसलास तरी मी तुझ्यासारखं नाही ना वागू शकत. त्यामुळे मी तुला आधीच इन ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी कळवून ठेवतेय, नाहीतर तुला उगाच वाटेल की मुद्द्यावर येणार होतेस ना. हो, मी येतेच, मुद्द्यावरच येते. मी ना आज हॉटेल सी व्ह्यू ला जाणार आहे. तुला माहितीये ना सी व्ह्यू? हो हो माहितीये. तिथे ना एकदम सॉलिड कॉफी मिळते. मग मी काय करू म्हणतेस? नाही, तू काहीच करू नकोस, सुयश करेल. म्हणजे मी आणि सुयश आज तिथे कॉफी प्यायला जाणार आहोत, दोघंच. मस्त कॉफी पिणार, आयुष्यावर गप्पा मारणार. सी व्ह्यू, कॉफी, सुयश आणि मी. काय वाटतं तुला? मला काय वाटणार? नाही म्हणजे काहीतरी वाटत असेलच ना. काय वाटतंय?
कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. मीच म्हणालो होतो ना, सुयश वाटला होता त्यापेक्षा चांगला मुलगा आहे, तूच मनावर घे. सो चांगलंय. चांगलंय का? हो चांगलंच आहे. मी जाऊ असं म्हणतोय? जाच, मी तर म्हणतो. नक्की जाऊ? नक्की मुक्की जा. मी खरंच जाईन ना? सई खरंच जाणार असशील तर? तर काय? नाही, खरंच जाणार असशील तर जरा बरे कपडे घालून जा. म्हणजे असं शमशेर सिंग बनून नको, जरा जरा लाज्जो सारखं जा. ओके, बघते. आणि तू सुद्धा बघ, बघतच राहशील. मी काय बघतच राहीन. सई, तुझा नेम चुकणार आहे. अजिबात नाही. उलट आता तर मी त्याला इतका मोठा दगड मारणार आहे ना की तो त्याला. पिंट्या मग कुठे? फॅक्टरीत गेलाय. फॅक्टरीत? कुठल्या फॅक्टरीत? ते हल्ली गाड्यांना नवीन पार्ट्स बसवतात ना, त्याचा काहीतरी सेमिनार आहे 5-6 दिवसाचा एका फॅक्टरीमध्ये, तिकडे गेलाय. खरंच? चला, कधी नव्हे ते पिंट्या अभ्यास करणार म्हटल्यानंतर गंमतच आहे. भलतीच गंमत आहे. होय, पण चला चला, उशीर होते. चल, तयार हो लवकर. सुटलो. अरे सांभाळून रे, त्याला समजता कामा नये. पिंट्या आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या फॅक्टरी व्हिजिटला गेलाय. हो रे, बोलण्याच्या नादात चुकून बोलून गेलो. हा, नशीब त्यांनी काही प्रश्न नाही विचारले. फार आदित्य हल्ली स्वतःच्या विचारात इतका गुंतलाय की त्याला हे असले बारीक सारीक प्रश्न पडतच नाहीत. त्याच्या पुढे मोठे प्रश्न आहेत. कसले? त्याच्या लग्नाचे. सई, मला ना मोठा प्रश्न पडलाय. काय प्रश्न पडलाय? आज की आपण या लग्नाच्या निमित्ताने, आय मीन स्थळ म्हणून भेटलो नसतो तर आज मी काय करत असतो, कुठे असतो, माझी पोझिशन काय असली असती. ओ ओ काय, सांग ना, तुला काय वाटतं? मला वाटतं की तू याच गाडीत बसून, याच वेळी, याच कपड्यांमध्ये असाच कुठेतरी कॉफी पित असतास. हा, फक्त तुझ्या बरोबर मी नाही तर दुसरी कोणीतरी मुलगी असती. बाकी काही बदललं नसतं. नाही सई, तुला खरंच असं वाटतं? अरे हो, खरंच. मी आयुष्यात असले काय आणि नसले काय कोणालाही काही फरक पडत नाही. मला अनुभव आहे ना याचा, रोज अनुभवते मी. चांगलाच एक्सपिरियन्स आहे. नाही नाही सई, तू चुकीचा विचार करतेस. अगं, तू सोडून मी दुसऱ्या कुठल्याच मुलीला कॉफी डेटवर नेलं नसतं, ट्रस्ट मी. का रे, इतकी स्पेशल आहे का मी? स्पेशल? यू आर व्हेरी स्पेशल. तुला जर मी इतकी स्पेशल वाटत असेल तर मलाही तसं वाटायला हवं ना. म्हणजे स्पेशल व्यक्तीला भेटल्यानंतर आपण काहीतरी गिफ्ट देतो, काहीतरी छोटस. म्हणजे एखादं चॉकलेट किंवा एखादं फूल किंवा असंच काहीतरी. पण तू कुठे मला काही दिलंस? सॉरी 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 सॉरी. मला सई 2 मिनिटात मी लगेच काहीतरी घेऊन येतो. हा, 2 मिनिटं. हे काय? अगं, इथे आजूबाजूला काहीच नव्हतं, एकच वाईन शॉप मिळालं. मग तिथून तुझ्यासाठी ही वाईन आणली. अरे पण साधी सुधी वाईन नाही आहे सई, तुझ्या वयाची, 25 इयर्स ओल्ड, एकदम क्लासिक. हो, अरे ते ठीक आहे, पण मी हे काही पित नाही. अगं, प्यायची कशाला, ठेवून द्यायची. वाईन आणि आयुष्यातील स्पेशल मुलगी या दोन्ही सेमच असतात. दोघींचं जसं वय वाढतं ना, तसे अजून सुंदर होत जातात. ओके, मग मी एक काम करते, मी ना याचा एक छान फोटो काढते. ओके, शो.
हे काय, तुम्ही कॉफी पिणार होता ना? प्लॅन बदलला, आम्ही आता वाईन पिणार. प्लीज तू असं काही करू नकोस. ठरल्याप्रमाणे कॉफीच पी प्लीज. ठीक आहे, मग तू पण ये. तू आलास तर कॉफी, नाही आलास तर वाईन. ही मुलगी जवळ असली तरी तिचेच विचार येतात मनात. आणि तुला सांगतो, मी खरंच खूप बदललोय. अँड थँक्स टू यू. कारण ज्या दिवशी सई तू मला नाही म्हणालीस ना, मला आयुष्यात एकदम हरल्यासारखं वाटलं. माझी तहानभूक गेली, मेमरी वीक झाली, रात्री काम होईना, दिवसा झोप लागेना. एक मिनिट, दिवसा काम होईना, रात्री झोप लागेना. एक्झॅक्टली हेच म्हणत होतं मला. पण नाईट शिफ्ट मुळे ना रात्री काम होत नाही, दिवसा झोप येत नाही. ओके बर. सई तू माझ्या डायमंडच्या कानातल्यांना नाही म्हणालीस ना, तेव्हा मला माझी किंमत कळाली. मी दारू प्यायल्यावर तू मला धक्का मारलास ना सई, माझी नशाच उतरली. आणि मग तू आयुष्यातून गेल्यावर मला असं जाणवलं की काहीतरी बिनसलंय. आणि ही परिस्थिती जर बदलायला हवी असेल ना सई, तर मला जाणवलं की मला स्वतःला बदलायला पाहिजे. आणि मग मी माझ्या डॉक्टरच्या डिग्रीवर हात ठेवून शपथ घेतली ही आता फक्त इतरांसाठी जगायचं. सर ऐका ना सर. अरे तू परत आलास. आपलं ठरलं होतं ना सुट्टीच्या दिवशी बोलायचं म्हणून. सर मला नाही, दुसऱ्याला कोणातरी बोलायचं तुमच्याशी. तुमच्यासाठी फोन आलाय. फोन आलाय माझ्यासाठी इथे? हा सर, डॉक्टर सुयश तुम्हीच ना? या दॅट्स मी. बट हा, मग तुमच्यासाठीच फोन आलाय. चला लवकर, इमर्जन्सी आहे. अरे यार त्यांना सांग ना मी बिझी आहे जरा. अरे आता तर म्हणाला होतास ना की डॉक्टरच्या डिग्रीवर हात ठेवून शपथ घेतली होतीस म्हणून, की मी आता फक्त इतरांसाठी जगेन. मग आता इमर्जन्सी आली आहे तर लगेच कंटाळा करतोयस तू? बघा ना मॅडम, सर तुम्हाला सांगतो, हा कंटाळा ना हे बाबा चल ना आपण बघूया ना फोन कुठला आलाय. चल चल. काय भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होतास ना? नाही रे. अरे मग रंगव स्वप्न. आता लग्नानंतर तुला मेघनाला इकडे घेऊन यायचंय ना. ती बिचारी तिकडे दापोलीत वाढली. तिने कुठे हे सगळं असं बघितलेलं असणार. आणखी ना अरे आधी लग्न तर होऊ दे त्याचं. त्या आधीच पुढचे प्लॅन कशाला लागतोयस? अरे लग्न तर झालेलंच आहे नक्की. आता सई आणि सुयशचं जुळलं ना, तसं आदित्यचं आणि मेघनाचं जुळेलच की. सई आणि सुयश तरी कुठे धड जुळले, तर फक्त फोन लाईन्सच जुळले. हॅलो, कोण बोलतोय? मी बलविंदर सिंग सोधी बोलतोय. बलविंदर सिंग एक मिनिट. तुम्ही मगाशी माझ्या मोबाईलवर फोन केला आणि आता या कॅफे मध्ये फोन करताय. तुम्हाला कसं कळलं मी ह्या कॅफे मध्ये आहे ते? हे बघा डॉक्टर, ते महत्वाचं नाहीये हो. नाही महत्वाचं कसं नाही? आणि एक मिनिट, तुम्ही मगाशी माझ्याशी पंजाबी हिंदी मधून बोलला आणि आता डायरेक्ट मराठी. मी नांदेडचा आहे ना. गुरु गोविंद सिंगांची समाधी आहे तिकडे. मोठा गुरुद्वारा आहे गोदावरी नदीच्या पाशी. हे बघा, मी जन्माने शीख असलो ना तरी दिल से मराठी आहे, मराठी.
नाही नाही, तुम्ही हे सांगायला मला फोन केला का आता इथे? नाही नाही, मी नांदेड वरून आलोय ट्रक मधून मालाची डिलिव्हरी करायला. अहो पण मग मी काय करू? तुम्ही मालाची डिलिव्हरी करून द्या. नाही, तुमच्या मालाची डिलिव्हरी मी का करू? नाही नाही, माझ्या बायकोचं नाव माला. ती ट्रक मधून नांदेड वरून माझ्या बरोबर आली आहे आणि ती प्रेग्नंट आहे, तेव्हा माझ्या मालाची डिलिव्हरी तुम्ही करा. हे बघा, मी गायनेक नाहीये, मी सर्जन आहे. मग सर्जरी करून बायकोला मोकळी करा. अहो मी तुमचं आणि तुमच्या हॉस्पिटलचं नाव ऐकून नांदेड वरून इथपर्यंत आलोय. हो मग आलात तसे परत जा, मी बरं बिझी, मला वेळ नाही. हे बघा, मी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही बोलाल ती किंमत. काय म्हणाला? वाटेल तेवढे पैसे आणि बोलेल ती किंमत. हो तुम्ही फक्त डिलिव्हरी करा. माझ्या बायकोचं जेवढं वजन आहे ना, तेवढं तोळे सोनं द्यायला तयार आहे मी तुम्हाला. काय? आय मीन काय वजन आहे बायकोचं साधारण? बाळासकट का बाळाशिवाय? नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी हॉस्पिटलला पोहोचतो. आपण वजन करू आणि लगेच डिलिव्हरी उरकून टाकू. हा हे माल उतरव रे ट्रक मधून. हा ते 24 कॅरेट सोन्याची बिस्किट काढ काढ. हा आदित्यला जवळण्याच्या नादात उगाचच या लफड्यात पडले. आदित्य आलाच नाही आणि हा फालतू सुयश गळ्यात पडला. सई, एक अर्जंट केस आली आहे, आपल्याला निघायला हवं. पण केस तुला आली आहे ना, मग आपल्याला कशाला निघायला हवं? तू जा, मी थांबतीये. अगं तू एकटी बसून काय करणार ना? अरे डेट संपली असली तरी कॉफी नाही ना संपली अजून. आणि मला माझी कॉफी शांतपणे एकटीला बसून संपायची. ओके ओके, दिली जाऊन मी. वेटर, मॅडमला काय पाहिजे ते बघ. ओके बाय. त्यांच्या कॉफीचे पैसे यातून घे आणि माझ्या कॉफीचं बिल मला दे. मॅडम, त्यांच्या कॉफीसाठी हे पैसे जास्त आहेत. अरे ठीक आहे, वरचे पैसे तुला टीप समज. थँक्यू मॅडम. आणि हा, तुला जर गप्पा माराव्याशा वाटल्या तर माझ्याशी मार. ओके, तेवढीच मला सुद्धा कंपनी मिळेल. तुम्ही एवढं म्हणालात हेही खूप आहे. तुम्ही बसा, तुम्हाला कंपनी म्हणून मस्तपैकी कॉफी पाठवतो तुमच्यासाठी माझ्यातर्फे. थँक्यू. सई, चला चला चला, सगळ्यांची कॉफी पिऊन वगैरे झाली असेल तर पटकन बिल देऊन निघूयात आपण. आणि असं एकदम एकत्र घोळक्याने नको जायला. सईला जर चुकून दिसलं ना तर प्रॉब्लेम होईल ना. चला एक एक करून. काय प्रॉब्लेम होईल रे? मला पण सांग. वा लाज्जो, मी भेट म्हटलं तर भेटला नाहीस आणि तरी इथे आलायस आता. मला सांग, खरंच प्रमोशनची पार्टी द्यायला आलाय की माझ्यावर नजर ठेवायला? खरंच भेट व्हायची असली ना तर कितीही टाळायचं ठरवलं तरी ती होतेच. दादा मामांच्या भाषेत सांगायचं झालं तर काही गाठी हा वरचा जुळवतो, मग त्या जुळायच्या नसल्या तरी जुळतातच. हो ना दादा मामा? बरोबर. मी इथे बसले तर चालेल ना? चालेल म्हणजे काय? अगं चालेल की. मग सई, काय घेणार तू? मॅडम, तुमची स्पेशल कॉफी. आली आली, दादाची फेस वाली कॉफी आली. तुम्हाला आवडते का ही कॉफी? मग घ्या ना तुम्ही. नाही नाही, त्यांचं काय ऐकतेस तू? तू तुझं सांग, तू इकडे काय करतेस? कॅफे मध्ये काय करणार? कॉफी प्यायला आलीये. एकटीच? तुम्ही सगळे आहात की? नाही, ते आत्ता
पण आधी कोण होतं? आधी काय आणि नंतर काय दादा मामा? या जगात प्रत्येक माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो. हो, नाही जन्म मरणाचं सोड, इकडे आलीस कोणाबरोबर ते सांग. होत आहे मित्र. मित्र म्हणजे आदित्य सारखा का? आदित्य सारखा नाही, पण होऊ शकतो. होईल ग, होईल. आज मित्र होईल, उद्या त्याच्याशी तुझं लग्न होईल. बघू. हा निर्णय घेणं मित्राच्याच हातात आहे. सगळं जुळून येईल. मग अशी माझी नक्कल करता करता काय म्हणालीस आठवतंय ना? काही गाठी हा वरच्या जुळवतो, त्या जुळायच्या नसल्या तरी जुळतातच. आता आमच्या आदित्यचं नाही का मेघनाशी जुळल्यात जमाय, म्हणजे जुळलंच आहे असं समज. हो का आदित्य? तुझं आणि मेघनाचं जुळलंय असं समजू का मी? पुरे झालं आता. पण हे सगळ्यांचं झालं असेल तर निघूयात का आपण? उशीर होतोय ना आपल्यालाही आणि सईलाही. मला काही उशीर बिशीर होत नाही. हा तुला होत असेल तर सांग, निघूया आपण.